शेतकऱ्यांना खते मिळवण्याकरिता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. तासनतास रांगेमध्ये सुद्धा उभं राहावं लागते. मात्र आता केंद्र सरकारकडून एक ॲप लॉन्च झाले आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टपासून या ॲपला सुरुवात होणार आहे. या संदर्भात बोलण्याकरिता कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर सर आहेत माझ्यासोबत. सर, मला सांगा, कशा पद्धतीचा ॲप आहे आणि शेतकरी घर बसल्या आता ऑनलाईन खत खरेदी करणार आहेत? आपल्या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारने नवीन एक ॲप लॉन्च केलेले आहे. त्याचं नाव आहे फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल. या ॲपद्वारे हा ॲप त्यांना प्ले स्टोअरवर अवेलेबल होणार आहे आणि तो इन्स्टॉल केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ॲपमध्ये त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दुकानात कोणतं खत किती प्रमाणात आहे याची लिस्ट अवेलेबल होईल. तसेच त्यांना जे आवश्यक खतं आहेत त्या आवश्यक खतांचं बुकिंग देखील त्या ॲपद्वारे करता येणार आहे. बुकिंग केल्यानंतर एक QR कोड जनरेट होईल आणि तो QR कोड त्यांनी दुकानावर दाखवल्यानंतर किंवा कोड दाखवल्यानंतर दुकानामध्ये त्यांना खत उपलब्ध होणार आहे. हे खत उपलब्ध त्यांना 3 दिवसापर्यंत राहणार आहे. त्यामुळे खताची जी चणचण आहे किंवा त्यासाठी ज्या रांगा लावाव्या लागत होत्या, त्या लावायची अजिबात आवश्यकता राहणार नाही. सर, खतांचा काळा बाजार जो होतो तो रोखण्याच्या ॲपद्वारे काही मदत होईल? निश्चितच यामध्ये जो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला त्याचं स्वतःचं रजिस्ट्रेशन ते आयदर एकतर फार्मर आयडीद्वारे अथवा आधार कार्डद्वारे रजिस्ट्रेशन करायचं असल्यामुळे जो खरा आणि मूळ शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यालाच ते खत उपलब्ध होणार आहे. जे इंडस्ट्रियल वापर किंवा शेतकऱ्याव्यतिरिक्त जो वापर होत होता, त्याचा काळाबाजार निश्चितपणे यामुळे आळा बसणार आहे. नक्कीच या ॲपद्वारे आता शेतकऱ्यांना घर बसल्या खत खरेदी करता येणार आहे. कॅमेरा पर्सन नाजीर शेखसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज.